नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीज मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये सगळ्यांनाच आवडणारी अशी म्हणजे तोंडी लावण्यासाठी चटणी बनवणार आहे, ती म्हणजे कैरीची चटणी. आता उन्हाळा चालू झाले, छान कैऱ्या होत्या, कवळ्या कैऱ्या भेटतात आणि त्याचीच आपण कैरीची चटणी बनवणार आहे. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. कैरीची चटणी बनवण्यासाठी आपण या साईजच्या 2 कैऱ्या मी मस्त किसून घेतलेल्या आहे. बघत असाल खूप छान अशा बारीक किसून घेतलेले, साल न काढता किसलेले आहे. तुम्हाला वाटत असेल साल काढू शकता. त्याच वाटीने मी 1 वाटी खोबरे घेतलेले आहे, म्हणजे ह्याच वाटीने 2 वाट्या आपल्या कैरी भरलेली आहे. मापाने सांगितलं म्हणजे मापत राहतं, आंबट आणि गोड आपल्याला प्रमाण सारखं पाहिजे. त्यासाठी 1 वाटी खोबरे घेतलेले आहे, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे, अद्रक लसूण, थोडासा चवीनुसार गूळ लागणार आहे आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. पूर्ण आपण आता मिक्सरच्या भांड्यामधून छान बारीक करून घेणार आहोत. सर्व आपण घालून घेणार आहोत. मीठ ही त्यातच घालणार आहे मी वाटायला. खूप छान अशी बारीक झालेली आहे आपली चटणी. आता मस्त खमंग असा तडका देऊन घेऊया आपण. फोडणीसाठी ते तेल गरम करून घेतलेले आहे, त्यात आपण घालणार आहोत जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि घालणार आहोत हिंग. छान अशी अगदी चुरचुरीत अशी फोडणी आपण घालून घेतलेली आहे. मिक्स करून घेते. खूप छान असं सुवास सुटलेला आहे आपल्या फोडणीचा आणि आपली चटणी तयार आहे. तोंडी लावण्यासाठी खूप छान अशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.